आयारामांची मंदिरं. म्हणजे किती तुम्ही भ्रष्टाचार करा, मोठा गुंड असला तर त्याला जास्त उंच मोठं पद. तुम्ही राजन साळवीच्या घरी एसीबी पाठवली, वायकरांच्याकडे ईडी पाठवली, पेडणेकरांच्या घरी पाठवली, सुरतच्या पाठवली. मग प्रफुल्ल पटेलची जी प्रॉपर्टी ईडीने जप्त करून, म्हणजे बघा काय ह्या कारभाराचं गणित तुम्हाला तरी सुटते का बघा. प्रफुल्ल पटेलची संपत्ती जप्त केली तुम्हाला माहिती आहे ना ऐकून. हा, त्या जागेत म्हणजे देशद्रोह्याबरोबर व्यवहार केला म्हणून तो गुन्हेगार, आणि तो गुन्हेगार म्हणून त्याची मालमत्ता जप्त केली, आणि मालमत्ता जप्त करून ज्यांनी जप्त केली त्या ईडीनी देशद्रोह्यांच्या त्या प्रॉपर्टीमध्ये स्वतःचं ऑफिस टाकलं. मग ईडी देशद्रोही नाही? ईडी नाही देशद्रोही? मग तुम्ही घ्याल तर चालतं, म्हणजे तुमचं तुम्ही गोमूत्र शिंपडलं किंवा काय ईडीचं काय शिंपडलं तर ते पवित्र झालं, आणि दुसरं कोणी केलं तर तो गुन्हेगार. मग राजनवरती जी काही केस चालू आहे, त्याच्या पत्नीवरती गुन्हा दाखल केलाय, मुलावरती गुन्हा दाखल केलेला आहे, त्यांना जामीन नामंजूर झालाय. मग ही सगळी जी लोक आहेत देशद्रोह्यांनी, देशद्रोह्यांच्या बरोबर तर नाही ना काही कारभार केलेला. बरं तर बरं, त्यांची ती जी काय त्यांनी लिस्ट दाखवली, ते एसीबी वाले आले आणि काय लावले तुमचं, हा घराला किती, दरवाजाला किती कड्या, या कड्याची किंमत किती, मग या दरवाजाची किंमत किती, सोफ्याची किंमत. टॉयलेटमध्ये गेले होते की नाही? न्यायचं होतं त्यांना आणि दार बंद करून विचारायचं होतं की कमोडची पण किंमत काढ. कमोडची किंमत, कमोडची किंमत अशी नाही, आमची सत्ता येईल तेव्हा तुम्हाला कमोडची किंमत कळेल काय असते ती. आता नाही कळणार तुम्हाला कमोडची किंमत, आमची सत्ता येणार. हे इकडे उगाच नाही जमलेले, माझ्याकडे काही नसताना हे लोक जमतायत. याचा अर्थ उद्या दिवस बदलणार आहेत, आणि उद्या आमचं सरकार आल्यानंतर जे तुम्ही सगळ्याची किंमत करताय ना, तुम्हाला दाखवतो उद्या कमोडची किंमत काय आहे. पण संताप 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 हा सुद्धा खूप सौम्य शब्द झाला. बाळासाहेबांची खुर्ची त्यांनी ठेवले एक जपून, त्या खुर्चीची किंमत त्यांनी लावले 10,000 रुपये. बाळासाहेबांची खुर्चीची किंमत 10,000. अहो मोदीजी, त्या खुर्चीत बसलेल्या माणसाने तुम्हाला वाचवलं नसतं तर तुम्हाला पंतप्रधान पदाची जी खुर्ची मिळाली नसती, त्या खुर्चीची किंमत तुमच्या लेखी 10,000 आहे. आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा आहे अशी मूर्ती, आता महाराजांची किंमत एक कोणतं बिंडोक म्हटलं ना, निर्बुद्ध माणूस, पुन्हा सांगतो निर्बुद्ध माणूस ज्यांनी मोदींची तुलना शिवाजी महाराजांबरोबर केली, अशी बिंडोक माणसं आहेत. आणि मला काही त्याच्यात लाज वाटत नाही, ही निर्बुद्धच माणसं आहेत. जे कोणी आमच्या महाराजांबरोबर कोणाचीही तुलना करतील, ती तुलना करणारी माणसं निर्बुद्ध आहेत, कोणी असले तरी बिंडोक आहेत, अक्कल शून्य आहेत.